सत्पुरुषाचे गुण आपण सांगलं भगवंताच्याला अत्यंत प्रेम तो सत्पुरुष करा. मग तो चमत्कार करो न करो काय बाकीचे बाकी त्याच्या स्वभावानुसार काही करू द्या. मग चांगला कोणता त्याचा गुण माझ्या अनुभवाला तर चांगला तो माझ्या अनुभवाचा अनुभव पण आम्हाला घेऊन काय करायचं मग नाही का. म्हणजे आधी चांगलं माझ्या अनुभव जर आलं नाही तर आपण चांगलं म्हणणार नाही का. मग ज्याच्या सहवासामध्ये राहून मला माझ्या ह्याचा विसर पडला विषयाचा विसर पडला किंवा भगवंताचं प्रेम मला आलं तर त्याचा जो गुण आहे मला हरकत नाही का. त्याच्या समजा मला विषयाची आवड कमी झाली विषयाचं प्रेम कमी झालं नित्य भगवंताकडे असं वळलं मी काही न करताना त्याच्या सहवासात तोड राहिलो. त्या सहवासात राहिल्यानंतर मला काय होईल की त्याजवळ ते आहे असं मला वाटायला लागेल. त्याजवळ ते असलं पाहिजे खास कारण मी काही न करताना त्याच्या सहवासाने मला मिळालं. म्हणजे मला त्याच्या सहवासात भगवंताचं प्रेम जर निर्माण झालं मला हवायच्या दिलं नाही मी हवायच्या मागितलं तरी दिलं नाही पण मला विषय भगवंताचं प्रेम निर्माण झालं तर सत्पुरुष असलं पाहिजे एवढं होईल ना. इतकं झाल्यानंतर मग फसद कारण कुठं राहील मग काही कारण